सार्थ श्री दासबोध दशक 18वा समास 7वा जनस्वभाव निरूपण। श्रीराम समर्थ। जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना। काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता स्वामीस मागती। कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्य जनी। आळसे काम नासते, हे तो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकाविते हीन जन। आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगिती। आधी आळसे सुखावती, तयासी पुढे दुःख। इहलोक अथवा परलोक, दोहीकडे सारिखाची विवेक। दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे, मेळविती तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरोन जाती। दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले, इहलोकीचा संचितार्थ परलोकीचा परमार्थ। संचिते विण व्यर्थ जित मेले, एकदा मेल्याने तुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना। आपणास मारी वाचविना तो आत्महत्यारा, प्रतिजन्मी आत्मघात कोणे करावे गणित। या कारणे जन्ममृत्यू केवी चुके, देव सकल काही करितो, ऐसे प्राणी मात्र बोलतो। तयाचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला, विवेकाचा लाभ घडे, जेणे परमात्मा ठाई पडे। विवेक पाहता सापडे विवेकी जनी, देव पाहता एक, परंतु करितो अनेक। त्या अनेकास एक म्हणू नये की, देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव। कळल्या विण कित्येक जीव उगेच बोलती मूर्खपणे। शहाणपण वाढाया कारणे, तृप्ती लागी उपाय करणे ऐसे झाले। जेही उदंड कष्ट केले, ते भाग्य भोगून ठेले। एरते बोलतची राहिले करंटे जन, करंट्याचे करंट लक्षण समजो न जाती विचक्षण। भल्याचे उत्तम लक्षण करंट्यास कळेना, तयाची पैसावली कुबुद्धी, तेथे कैची असेल शुद्धी। कुबुद्धी तेची सुबुद्धी ऐसी वाटे, मनुष्य शुद्धीस सांडावे, तयाचे काय खरे मानावे। जेथे विचारांच्या नावे शून्याकार, विचारे यहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक। विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समास 7वा। श्रीराम श्रीराम श्रीराम।